नमस्कार, मी ॲडव्होकेट आडकर विजयकुमार, नोटरी ॲडव्होकेट माढा। मी आज महाराष्ट्र सरकार यांनी जे SC-BC-मधून मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे याविषयी विवेचन करणार आहे। मित्रांनो, महाराष्ट्रामधील सर्व तरुण शिक्षित किंवा नोकरी वर्गामध्ये असणाऱ्या सर्व विद्यार्थी या वर्गाकरिता जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी SC-BC असं आरक्षण दिलेलं आहे, हे SC-BC आरक्षण हे मुळातच 50% वरती असल्यामुळे ते राज्यघटनेशी विसंगत असल्यामुळे ते टिकू शकत नाही। त्या संदर्भात माननीय उच्च न्यायालयात व सुप्रीम न्यायालयात याविषयी ज्यावेळेस चॅलेंज केलं जाईल त्यावेळेस या गोष्टीचा निपटारा होणार आहे। परंतु आज मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी महाराष्ट्र मागासवर्ग आयोग स्थापन केलं आणि त्या महाराष्ट्र आयोगाचा जो अहवाल आहे की मराठा हा खऱ्या दृष्टिकोनातून हा मागास आहे, आर्थिक सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे, हा जो डाटा त्यांनी तयार केला आहे तो एम्पिरिकल डाटा आजच्या स्थितीतला असेल। असा एम्पिरिकल डाटा घेऊन जर मराठा हा समाज शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास आहे असं सिद्ध होत असेल तर या समाजाला OBC कोट्यातून आरक्षण दिलं पाहिजे, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। आणि ही बाब महाराष्ट्र सरकार सध्याचं स्टेट गव्हर्नमेंट हे टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करत आहे। जर OBC समाजाला मराठा समाजाला OBCतून आरक्षण दिलं गेलं तर ते आरक्षण टिकणार आहे, कारण 50% वरती जे आरक्षण दिलं जाणार आहे ते राज्यघटनेशी विसंगत असं असणार आहे। राज्यघटनेशी विसंगत असणारी गोष्ट ही कायदेशीर टिकू शकत नाही। आणि दुसरी गोष्ट, मराठ्यांचा ज्यावेळेस SC-BC आरक्षण दिलं जाईल त्यावेळेस मराठा हा EWSच्या व्याख्येतून बाजूला जात आहे, कारण EWSचं जे आरक्षण आहे ते ओपन समाजासाठी आहे आणि मराठा हा जर SC-BCमध्ये जात असेल तर मराठ्याला EWS हे सर्टिफिकेट प्रमाणपत्र मिळणार नाही, त्यामुळे मराठ्यांचं नुकसान होणार आहे। त्यामुळे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला अशी माननीय जरांगे पाटलांची विनंती आहे व सर्व महाराष्ट्रातील मराठा वर्गाची अशी विनंती आहे की 50%च्या वरती असणारं आरक्षण मराठा समाजाला न देता मराठा समाज ज्या प्रवर्गातून येतो की जो कुणबी मराठा आहे अशा व्यक्तीला मराठा कुणबी म्हणून जे OBCतून प्रवर्गातून आरक्षण दिलं जातं त्याच वर्गातून आरक्षण दिलं जावं, कारण मराठा समाजाच्या नोंदी मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या प्रमाणात सापडत आहे त्या नोंदीच्या आधारे व त्यांच्या सगळे सोयऱ्यांना या सर्वांना मराठा कुणबी अशा प्रकारचं OBCचं प्रमाणपत्र देण्यात यावं या माध्यमातून असं मला सांगावंसं वाटतं। कारण जर SC-BCच्या माध्यमातून जर मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं तर ते टिकणार नाही आणि EWS हे आरक्षण जाणार आहे। EWS हे ओपन समाजासाठी दिलेलं आरक्षण आहे, त्यामुळे EWSचा उपयोग मराठा समाजातील प्रवर्गाला उपयोगी होणार नाही। त्यामुळे मराठ्याला 50%च्या आत म्हणजेच राज्यघटनेशी सुसंगत असं OBCमधून आरक्षण देण्यात यावं असं या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगावंसं वाटतं। तसेच आज मी एक विनंती करणार आहे, मराठा आरक्षणाविषयी व्यवस्थित वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळे मार्गदर्शन मी आजपासून पुढे करणार आहे। त्या संदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी आपण माझ्या सदरच्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा। नमस्कार।